मी नीलम. आपल्या सध्याच्या यंगस्टर मुली त्यांच्याबद्दल किंवा ओव्हरऑलच सध्याचं जे काही जनरेशन आहे त्यांच्याबद्दल आपण श्रेया यांचे आपण त्यांचे जे काही विचार आहेत ते ऐकूयात. श्रेया कुलकर्णी आणि हा व्हॉट्सअप फॉरवर्डेड मेसेज आहे, तर मी तो त्यांच्या नावासह शेअर करत आहे कारण तो खूप सुंदर आहे आणि मला आवडला आणि मला असं वाटलं की प्रत्येक स्त्रीना तरी हा ऐकलाच पाहिजे. तर जात्यातल्या मुली गेल्या, सुपातल्या तरी वाचवणार का? ज्या ज्या माणसांना TCS, अमरावती, स्कॅन्डल या प्रकाराबद्दल पोटतिडकीने हळहळ वाटते, आपल्या मुली नासवल्या गेल्या असं वाटतं, त्या सगळ्यांसाठी हा प्रश्न. आपण आपल्या मुलींना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी, लग्न संस्थेसाठी तयार करतोय का? 23-24 वर्षाची झाल्यावर सुद्धा तिच्या लग्नाचा विषय काढणं आज बहुतांश पालकांना मागासलेपणाचं वाटतं. मग तिच्या शारीरिक गरजा तिने पूर्णपणे मारून टाकाव्यात किंवा त्या वाटेल तिथून पूर्ण कराव्यात अशी त्यांची भूमिका आहे का? या महत्त्वाच्या विषयावरती घरात प्रथम आईवडिलांची आणि नंतर मुलींबरोबर साधक बाधक चर्चा घडायला हवी. ज्यांच्या मुली शिक्षण नोकरीसाठी बाहेरगावी आहेत, करिअरसाठी लग्नाला नकार देत आहेत, त्यांनी आपल्या मुलींशी याविषयी वेळ काढून मोकळा संवाद साधायला हवा. लवकर लग्न नसेल करायचं तर वयाच्या 30शीपर्यंत फक्त पैसे कमवून किंवा जोडीला शारीरिक गरजा बाहेरून भागवून तिला आयुष्याचे संपूर्ण समाधान मिळेल का? हा विचार तिचे खरे हितचिंतक असणाऱ्या पालकांनी नाही करायचा तर कोणी करायचा? बाईचे प्रत्येक मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतर स्वतः अनुभवलेली आई आपल्या मुलीच्या या महत्त्वाच्या बाबतीत कानाडोळा करत असेल तर याला स्त्री सक्षमीकरण म्हणता येईल का? मग हल्लीच्या आयांपेक्षा पूर्वींच्या आया अधिक खमक्या म्हणाव्या लागतील. मुलीचं लग्नाचं वय उलटून जातंय या काळजीमागे किती तार्किक विचार होता याचं अप्रूप आज वाटते. लग्न झालेल्या संसारी स्त्रियांना देखील आपल्या कर्तव्यांची जाणीव आहे का? स्त्री हक्क, स्त्री मुक्ती याबरोबरीने स्त्री कर्तव्याची जाणीव आज स्त्रीला नाही. आपली मुलगी डॉक्टर बनावी, इंजिनियर बनावी किंवा पैसे कमावून स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी पदवीधर बनावे म्हणून आपण तिला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देतो. लहानपणापासूनच तिच्या अभ्यासावरती लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपली मुलगी आदर्श व्यक्ती बनावी, माता बनावी, पत्नी बनावी, गृहिणी बनावी यासाठी आपण तिच्यावर मेहनत घेतो का? त्यासाठी काही अभ्यासक्रम आपल्या घरात आहे का? लग्न करू इच्छिणाऱ्या मुलींना पुरुष आणि त्यांचे पैसे ही फक्त उपभोगाची वस्तू नसून आपण आपल्या दोघांच्या संसाराला हातभार लावणं, वेळ प्रसंगी काही त्याग करून आपल्या पिल्लांना पोषक असं वातावरण घरात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव आज आपल्या मुलींना करून दिली जाते का? तोच प्रकार बाळ होऊ न देण्याचा. बाईनं मूल जन्माला घालणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. लग्न झाल्यावर किंवा शरीर संबंध झाल्यावर बाळ होणं यात वेगळं असं काही नाही. त्या उलट फक्त आपल्या शारीरिक गरजा भागवून लग्नच न करण्याचा किंवा मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेणं यात भूषण किंवा समाजावर उपकार नाहीत, उलट वैयक्तिक आणि समाजाचं नुकसानच आहे. आपली सगळी कर्तव्य नाकारून फक्त लाईफ एन्जॉय करणं हे मुलींना किती महागात पडतं आहे याची हजारो उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत. ज्या स्त्रिया परिस्थितीमुळे कणखरपणे आयुष्यभर एकट्या राहिल्या अशा कर्तबगार स्त्रियांबद्दल मला नितांत आदर आहे. परंतु फक्त आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन मानसिकदृष्ट्या हतबल होणाऱ्या आणि नैतिकता सोडणाऱ्या मुलींना आयुष्यात सुख, समाधान, शांती लाभेल का? खरं तर लग्न व्यवस्था ही फक्त 2 जीवांसाठी नाही
तर ती समाज टिकवण्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. पण इतके मोठे विचार सगळ्यांना पटत नाहीत. वैयक्तिक स्वार्थ केंद्रस्थानी असलेल्या हल्लीच्या जगात लोकांनी फक्त स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबातील मुलींच्या रक्षणासाठी हे टिकवलं तरी पुष्कळ आहे. श्रेया कुलकर्णी. तर खरंच हे असे विचार ह्यांचे मला सुद्धा खूप भावले आणि पटले, की ही आजची परिस्थिती अशी आहे की हल्लीच्या मुली लग्न करणार नाही म्हणतात. लग्न केलं तर त्यांना मूल नको आहे. मग आपली ही संस्कृती किंवा जे काय आपल्याला परमेश्वरानं दिलेले ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही पैसा पैसा करत त्याच्या मागं पळत सुटला किंवा करिअर आणि हे न ते त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकताच ना. पण ते कुठे काय कधी थांबायचं, कुठे कधी काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं योग्य वयात जे ते घडणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी पालकांनी समजवल्या पाहिजे. असं जरी म्हटलं तरी हे सुद्धा मला माहीत आहे की पालकांची आता एवढी मोठी मुलं झाल्यानंतर नक्कीच ऐकत नाहीत. तर हा आता यंगस्टरनी त्यांनीच विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण त्यांना सांगत राहणं हेच आपलं कर्तव्य असं मला वाटतंय. कारण यातूनच पुढची चांगली पिढी आणि पुढचं चांगलं भविष्य आणि आपला चांगला भारत घडणार आहे.